मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यांवरती चक्का जाम करण्याचा इशारा। तर 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण नोकरीत आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात संमत होणार। चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार गोंधळ। गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ। रत्नागिरीमध्ये दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवरती कारवाई। वांद्र्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर। गेट वेल सून उद्धव ठाकरे, भाजपचं पोस्टर। गेट आउट सून फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधून भाजपला प्रत्युत्तर। राज्यसभा निवडणूक बिनविरोध, अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत खंडोरेंना खासदारकी। महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय। माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर सडकून टीका। शिवाजीराव आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी। तर महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार याची उत्सुकता शिगेला। दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार। विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा। वाशिम, वर्धा, बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू। 500 कसोटी विकेटचा पल्ला गाठणारा रविचंद्रन अश्विन ठरला दुसरा भारतीय गोलंदाज। राजकोट कसोटीमध्ये भारताच्या 445 धावांना इंग्लंडचं दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 207 असं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।